भगवद्गीता अध्याय 5 कर्मसन्न्यास योग कृष्ण भावना भावित कर्म। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे हे कृपया मला निश्चितपणे सांगाल का? तात्पर्य: भगवद्गीतेच्या या 5व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे. भक्तिमार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे, कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता करते. दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे आणि त्याच्या प्राकृतिक देहबंधनासंबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. बुद्धियोग आणि भक्तीद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचेही वर्णन त्या ठिकाणी करण्यात आले आहे. तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करावयाचे राहत नाही. आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की सर्व प्रकारच्या यज्ञकर्मांचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होते. तरीही चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात. म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोंवर एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णाने अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला. अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजेच सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे. परंतु जर एखादा पूर्ण कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल? दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे, कारण कर्म आणि संन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते. ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही आणि म्हणून ते अकर्माप्रमाणेच आहे हे त्याला समजलेले दिसत नाही. म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे यासंबंधी अर्जुन पृच्छा करीत आहे. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करा उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे. तात्पर्य: सकाम कर्मे, इंद्रिय तृप्तीसाठी केलेली जाणारी कर्मे सांसारिक बंधनास कारणीभूत होतात. जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करीत राहतो, तोपर्यंत त्याला विविध प्रकारच्या शरीरांमध्ये निश्चितपणे देहांतर करावेच लागते. यामुळे त्याचे भौतिक बंधन सतत चालू असते. श्रीमद भागवतात या विधानाची पुष्टी पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. नूनं प्रमतः कुरुते विकर्म यदि इंद्रियप्रीतये आप्नुनोति न साधु मन्ये यत आत्मो अयमसन्मापि क्लेशद आसदेहः पराभवस्तावद बोधजातो यावन् जिज्ञासत आत्मतत्त्वं यावत् क्रियास्तावदितं मनो वै कर्मात्मकं येन शरीरबन्धनः एवं मनः कर्मवंशं प्रयुक्ते अविद्यात्मन्युपधीयमाने प्रीतिः न यावन्मयी वासुदेवेन मुच्यते देहयोगेन तावत. लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत आणि त्यांना माहीत नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्माचा परिणाम आहे. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच असते. म्हणून इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करणे योग्य नाही. जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करीत नाही,
तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले जाते. त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते आणि जोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच असते. जरी मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याने श्री वासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे. असे केल्यानेच त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे केवळ ज्ञान म्हणजेच आपण हे भौतिक शरीर नसून आत्मा आहोत मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही. आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे, नाहीतर भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही. पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञानप्राप्तीमध्ये प्रगती होते. कृष्ण भावनेशिवाय केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवाचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला फलाशेनेच कर्म करावे लागते. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे मनुष्याला आपोआपच सकाम कर्माच्या परिणामापासून मुक्त होण्यास सहाय्य करते, जेणेकरून त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्म हे नेहमी कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण कर्मसन्यासामध्ये पतन होण्याचा धोका असतो. शील रूप गोस्वामींनी आपल्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनारहित संन्यास हा अपूर्णच असतो. प्रापश्चिकतया बुद्धया हरिसंबंधित वस्तूनः मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंताशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग म्हटले जाते. जेव्हा भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हाच त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. मनुष्याने जाणले पाहिजे की वस्तुतः कोणतीही वस्तू कोणत्याही आपल्या मालकीची नाही, तर मग संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे. जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थेत स्थित आहे. ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे. कृष्ण भावनायुक्त असा हा कर्माचा परिपूर्ण प्रकार मायावादी पंथातील संन्याशाने केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञेयः सहा नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांडतीः निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. तात्पर्य: जो पूर्णपणे कृष्णभावना भावित आहे तो नेहमी संन्यासीच असतो, कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी पूर्णपणे ज्ञानी आहे, कारण त्याला श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या मूळ स्वरूपस्थितीचे ज्ञान झालेले असते. तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत. हे ज्ञान परिपूर्ण आहे, कारण ते गुणात्मकदृष्ट्या आणि परिमाणात्मकदृष्ट्या बरोबर आहे. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे, कारण अंश हा पूर्णाशी कधीच बरोबरी करू शकत नाही. अंश हा गुणात्मकदृष्ट्या एक परंतु परिमाणात्मकदृष्ट्या विभिन्न आहे. हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे, कारण अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतो. त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते, कारण तो जे काही करीत असतो ते सर्व श्रीकृष्ण
प्रित्यर्थच करीत असतो. याप्रमाणे द्वंद्वस्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृतिक जगात असूनही मुक्तच असतो. सांख्ययोगी पृथग्बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यस्थितः सम्यगुभयोः विदन्ते फलम्. केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग हा भौतिक जगताचा विश्लेषणात्मक अध्ययनापासून भिन्न आहे असे म्हणतात. जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाने चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. तात्पर्य: भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे. भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा होय. भगवत भक्ती म्हणजेच परमात्म्याची सेवा होय. एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. सांख्य तत्त्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजेच श्री विष्णूंचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न होतो. त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियांमध्ये काहीच फरक नाही, कारण दोन्हीचे ध्येय श्री विष्णूच आहेत. ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाही तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही, परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही भिन्न प्रक्रियांमध्ये ध्येय एकच असल्याचे जाणतो. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति सः पश्यति. जो जाणतो की सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्ययोग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. तात्पर्य: संशोधनाचा वास्तविक हेतू जीवनाच्या परमध्येयाचा शोध घेणे हा आहे. जीवनाचे अंतिम ध्येय आत्म साक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. सांख्य तत्त्वज्ञानाद्वारे मनुष्य या निष्कर्षाप्राप्त येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्माचा अंश आहे. परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत. जेव्हा तो कृष्ण भावनापरायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो. सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. वास्तविकपणे जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत. प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्ण प्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जो हे पाहतो ते सर्व गोष्टींना यथार्थ रूपामध्ये पाहतो. संन्यासस्तु महाबाहो दुःखम अप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिः ब्रह्मण चिरेनाधिगच्छति. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्रगती करतो. तात्पर्य: संन्यासांचे दोन प्रकार आहेत. मायावादी संन्यासी हे सांख्य तत्त्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात, तर वैष्णव संन्यासी हे वेदांत सूत्रावरील यथार्थ भाष्य असणाऱ्या भागवत तत्त्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात. मायावादी संन्यासीसुद्धा वेदांत सूत्रांचेच अध्ययन करीत असतात, पण ते स्वतःच्या शंकराचार्यकृत शारीरिक भाष्याचा उपयोग करतात. भगवंतपंथी विद्यार्थी हे पाश्चात्य विधीनुसार भक्तिमध्ये युक्त असतात. म्हणून भगवत सेवेप्रित्यर्थ वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मामध्ये संलग्न असतात. वैष्णव संन्याशांना भौतिक कार्याशी मुळीच देणे घेणे नसते आणि तरीही ते आपल्या भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्य करीत असतात. परंतु सांख्य, वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत.
त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने ते कधीकधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय श्रीमद्भागवताचा आश्रय घेतात. यास्तव त्यांचे श्रीमद्भागवताचे अध्ययनही कष्टप्रद होते. शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्यासांसाठी व्यर्थच असते. भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपले दिव्य कर्तव्य पार पाडण्यात आनंदी असतात आणि भगवत धामातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चित असते. मायावादी संन्यासांचे कधीकधी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतन होते आणि ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यांमध्ये संलग्न होतात. म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावनाभावित कर्मांमध्ये मग्न असलेले लोक हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्याशापेक्षा श्रेष्ठ आहेत. मायावादी संन्यासी हे अनेकानेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्पि न लिप्यते. जो भक्तिपूर्ण कर्म करतो, विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिय संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. तात्पर्य: जो कृष्ण भावनेद्वारे मुक्तिपथावर असतो तो सर्व प्राणीमात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणीमात्र त्याला प्रिय असतात. हे त्याच्या कृष्ण भावनेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे वृक्षाची पाने आणि शाखा वृक्षापासून निराळ्या नसतात, त्याप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव श्रीकृष्णापासून भिन्न आहे असे वाटणे शक्य नसते. तो योग्य रीतीने जाणतो की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरविले जाते किंवा उदराला अन्नपुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआपच संपूर्ण शरीराला पुरविली जाते. कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो आणि प्रत्येकजण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्याकारणाने त्याची भावना विशुद्ध असते. त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते आणि त्याचे मन संयमित असल्याकारणाने त्याची इंद्रिये सुद्धा संयमित असतात. त्याचे मन नेहमी श्रीकृष्णांवर स्थिर असल्याने तो श्रीकृष्णांपासून विचलित होण्याची कधी शक्यता नसते. तसेच तो आपली इंद्रिये भगवत सेवेव्यतिरिक्त इतरत्र कुठेही मग्न करण्याचाही संभव नसतो. श्रीकृष्णांशी संबंधित कथाशिवाय इतर काहीही ऐकणे, श्रीकृष्णांना अर्पण न केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही आणि श्रीकृष्णांचा ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही. म्हणून त्याची इंद्रिये संयमित असतात. संयमित इंद्रिये असणारा मनुष्य कोणालाही दुखवू शकत नाही. एखादा विचारेल की युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का होता? तो कृष्ण भावनाभावित नव्हता का? अर्जुन हा केवळ वरकरणी आक्रमक होता. दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे कारण आत्म्याचा कधीच वध होऊ शकत नसल्यामुळे युद्धभूमीवरील सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होते. म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोणाचाही वध झाला नव्हता, तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार केवळ त्यांची वस्त्रे बदलण्यात आली होती. म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये युद्ध करणारा अर्जुन वस्तुतः मुळीच युद्ध करीत नव्हता, तर तो पूर्णपणे कृष्णभावनाभावित होऊन श्रीकृष्णांच्या आज्ञांचे पालन करीत होता. असा मनुष्य कर्मबंधनात कधीही गुंतत नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्चशृण्वन्स्पृशन् शीघ्रं शृंग गच्छस्वपश्वसन प्रलपन्विसृजनगृहनोन्मिषन्मपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी
त्याला आपल्या ठायी नेहमी माहीत असते की वस्तुतः आपण कधीच काहीच करीत नाही, कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. तात्पर्य: कृष्ण भावनाभावित मनुष्याचे जीवन विशुद्ध असते आणि म्हणून तत्कालीन आणि दूरवर्ती अशा कर्ता, कर्म, अधिष्ठान, प्रयत्न आणि दैव या 5 कारणांवर अवलंबून असणाऱ्या कर्माशी त्याला काहीच कर्तव्य नसते, कारण तो श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये लुप्त असतो. जरी तो आपल्या शरीर आणि इंद्रियांद्वारे कार्य करीत असल्याने दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे, आध्यात्मिक सेवेची नेहमी जाणीव असते. भौतिक भावनेमध्ये इंद्रिये तृप्त करण्यामध्ये मग्न असतात, परंतु कृष्ण भावनेमध्ये इंद्रिये श्रीकृष्णांची इंद्रिये संतुष्ट करण्यामध्ये मग्न असतात. म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य जरी इंद्रियजन भौतिक कार्य करीत असल्याचे दिसला तरी तो सदैव मुक्तच असतो. पाहणे आणि ऐकणे हे ज्ञानेंद्रियांचे कार्य आहे, तर चालणे, बोलणे, उत्सर्जन करणे इत्यादी कर्मेंद्रियांचे कार्य आहे. कृष्ण भावनाभावित व्यक्ती इंद्रियांच्या कार्यापासून कधीच प्रभावित होत नाही. तो भगवत सेवेव्यतिरिक्त इतर कोणतीही कार्य करू शकत नाही, कारण तो जाणतो की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत. ब्रह्माण्याध्याय कर्माणि संग त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन सह पापेन पद्मपत्रं विमंभसः. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही, त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही. तात्पर्य: या ठिकाणी ब्रह्मानी म्हणजेच कृष्ण भावना होय. भौतिक जगत म्हणजे 3 प्राकृतिक गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला पारिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते. वेदमंत्र सर्वं ह्येतद्ब्रह्म तस्मात् एतद्ब्रह्म नामरूपमन्नं च जायते आणि भगवद्गीतेतील मम योनिर्मम मदब्रह्म विधाने दर्शवितात की भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्य जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहेत. ईशोपनिषद म्हणजे सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णांशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत. जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे, त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांशी स्वाभाविकतःच काहीच कर्तव्य राहत नाही. विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरिता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो. ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही, त्याचप्रमाणे हे शरीरही पापकर्माच्या कर्मशांच्या अतीतच राहतो. भगवद्गीतेमध्येही भगवंत सांगतात की मयि सर्वाणि कर्माणि संन्यसः, सर्व कर्मे मला समर्पित कर. एकंदरीत निष्कर्ष असा की जो मनुष्य कृष्ण भावनारहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रिय यांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो, परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोगात आणले पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो. कायेन मनसा बुद्धया केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संग त्यक्त्वात्मशुद्धये. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात. तात्पर्य: जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कृष्णभावनायुक्त कर्म करतो, तेव्हा त्याने शरीर, मन, बुद्धी किंवा इंद्रियांद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्पना
कल्पशांपासून शुद्ध होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याने केलेल्या कर्मापासून कोणतीही भौतिक फल निर्माण होत नाही. म्हणून शुद्ध कर्मे ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते, ती कर्मे कृष्ण भावनाभावित झाल्याने सहजपणे करता येतात. शील रूप गोस्वामी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये याबद्दल पुढील प्रमाणे सांगतात. इहा यस्य हरेः दास्ये कर्मणा मनसा गिरा निखिलास्वप्यवस्थासु जीवन्मुक्तः सहा उच्यते. आपल्या शरीर, मन, बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावनाभावित मनुष्य या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो. त्याला मिथ्या अहंकार नसतो, कारण आपण म्हणजे हे शरीर नाही, तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्चितपणे जाणतो. तो जाणतो की हे शरीर आपले नाही. तो स्वतः तसेच त्याचा देहसुद्धा श्रीकृष्णाच्याच मालकीचा असतो. जेव्हा तो शरीर, मन, बुद्धी, वाचा, जीवन, संपत्ती इत्यादी गोष्टीद्वारे निर्मित आपल्याकडे सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो, तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो. तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्मबुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो. हीच कृष्ण भावनेची पूर्णावस्था आहे.